भाविक हे जुनाट चांगले, भोळे भाविक हे जुनाट चांगले, होय तैसे केले भक्ती भावे. मनोनी चिंता नाही आम्हा दासा, नभ्यो गर्भवासा जन्म घेता. आपुल्या इच्छे करू गदारोळ, भोगू सर्व काळ सर्व सुखे. मनोनी चिंता नाही आम्हा दासा, नभ्यो गर्भवासा जन्म घेता. तुका म्हणे आम्हा देवाचा सांगात, तुका म्हणे आम्हा देवाचा सांगात, नाही विसंबत एर एरा. मनोनी चिंता नाही आम्हा दासा, नभ्यो गर्भवासा जन्म घेता. पांडुरंगा करू पांडुरंगा करो प्रथम नम, पांडुरंगा करू प्रथम नम, पांडुरंगा करो प्रथम नम. सरे चरण संगाची, सरे चरण संगाचे, सरे चरण संगाचे. चक्रवादाने कथेचा विस्तार, चक्रवादाने कथेचा विस्तार, चक्रवादाने कथेचा चक्रवादाने कथेचा सद्गुरुदास तुका, प्रथम नमन दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. गाते श्रोते आणि पाहते, चतुर विनोदी दृष्टी ते, सोहंभावे पूर्ण ज्ञाते, या सकळा ते विनवनी करा विठ्ठल स्मरण. नाम रूपी अनुसंधान, ज्ञानदेव घेतले दान, हृदय धरून या ध्यान. समाधी बैसला निर्वाण, कथा कीर्तन करीतो. मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या. रायगडी ही मंदिरी, वसे माझा राया. चरणासी अर्पितो जन्म ही काया. जगदेश्वरासी जोडली ज्याची ख्याती, प्रथम वंदितो राजा तुम्हा शिव छत्रपती विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल जुनाट चांगले, भोळे भाविक हे जुनाट चांगले, होय तैसे केले भक्ती भावे. मनोनी चिंता नाही आम्हा दासा, नभ्यो गर्भवासा जन्म घेता. अच्छा, पवित्र कीर्तनाकरता जो अभंग आपण घेतला निवडला तो अभंग अखिल कोट जगत उद्धार श्री भगवान पांडुरंग परमात्म्याचे लाडके लडवाळ परंपरे असणारे भक्त आणि वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु जगतवंदनीय तुकोबराय यांचा चार चरणाचा, चार कडव्याचा, सर्वांच्या पाठाचा, परिचयाचा अगदी साधा सरळ सोपा अभंग आपण आजच्या कीर्तनाकरता निवडलेला आहे. आणि या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय ज्या देवाची भक्ती आपण करतोय तो देव नेमकं कसा आहे, त्याचं स्वरूप कसं आहे आणि त्याची भक्ती केल्याच्या नंतर काय फळ मिळालं याचं वर्णन चिंतन करणारा अभंग आपण आजच्या कीर्तनाकरता निवडलेला आहे. अल्पसहा पर्यार्थ म्हणजे असा आहे की अखिल कोट जगत उद्धार श्री भगवान पांडुरंग परमात्म्याच्या कृपाशीर्वादानं, विश्व माऊली ज्ञानोबरांच्या कृपाशीर्वादानं आणि भगवान भोलेनाथाच्या या दरबारामध्ये चालत असलेला आपला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह, महाशिवपुराण कथा आणि सप्ताहाच्या आजच्या 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्या वाटेला आलेली आहे. या कार्यक्रमाला सजवणारी, धजवणारी, मोठं करणारी, आपल्या जीवनातील अनमोल वेळ, अनमोल खर्च करणारे आपण भाविक आहात. खरं तर ज्यांच्यामुळे इथपर्यंत येण्याचा योग माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त झाला, गावातील सर्व तरुण वर्ग असेल, माता भगिनी असतील, ज्येष्ठ वर्ग असेल, भजनी मंडळ असेल, सर्वांच्या वतीनं इथपर्यंत येण्याचा योग माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त झाला. अतिशय सुंदरसं वातावरण आपल्या कीर्तनाकरता उपलब्ध आहे. खरं तर मी कीर्तन करूच नाही असं मला वाटत होतं. हे दोघं जेव्हा वाजवत होते, दोघं जेव्हा म्हणत होते तेव्हा बरं का,
आता रोज यांना आपण पाहतो, आज 4था दिवस आहे. त्या 4 दिवसापासून आपण यांना ऐकत आहात. गेल्या 4 दिवसापासून यांना वाजवताना तुम्ही पाहतात. खरं तर महाराष्ट्रातील लोकप्रिय गायक वादक मंडळी आपल्या गावाला लाभले आहे. खरं तर आपल्या गावाचं भाग्य बरं का. सुंदर अशी पहिली चाल गायली ते महाराष्ट्रातील लोकप्रिय गायक, या भागाचं भूषण संगीत विशारद संगीत अलंकार, उंच आवाजाचे धनी आमचे कृष्ण महाराज आहेत. त्यांनाही माझं वंदन आहे. त्यांच्या पाठीमागे ज्यांनी चाल गायली, माझ्यावरती बंधुवत प्रेम करणारे, खरं तर आळंदीला आम्ही सोबत होतो आणि बंधुवत प्रेम करणारे माझ्या गावामध्ये महाराज 8 दिवस कार्यक्रमाला असतात. गेल्या 10 वर्षापासून महाराज आमच्या गावामध्ये कार्यक्रमाला आहेत. खरं तर आपल्या गावचं नित्यंत प्रेम त्यांच्यावरती आहे. आपल्या गावचं प्रेम आहे हे विशेष नाही, आणि या महाराष्ट्राचं प्रेम त्यांच्यावरती आहे. महाराष्ट्रातील नामांकित गायक, लोकप्रिय गायक, गान कोकिळ आमचे संजय महाराज हजारे असतील, त्यांनाही माझं वंदन आहे. त्याचबरोबर इकडच्या लेणीतले सर्व टाळकरी, चोपदार, भालदार सर्वांच्या चरणी कोटी कोटी वंदन करतो. मृदंगावर त्यांची साथ आहे. खरं तर मृदंग वाजवणं सोपं नाही बरं का. मृदंग वाजवणं सोपं नाही. हे वाजवताना तुम्हाला दिसतात, तुम्हाला विशेष वाटते, याच्या मागे फार कष्ट आहे. पावसाळा असो, हिवाळा असो, नाही तर उन्हाळा असो, पहाटे 2 वाजता उठावं लागतं, 8-8 तास रियाज करावा लागतो, बोटातून रक्त येतंय. तुम्ही आजही आळंदीला जर गेलात, तर आळंदीला गेल्याच्या नंतर ज्ञानोबारांची आळंदी, तिथं घाटे, त्या घाटावरती हजारो विद्यार्थी तुम्हाला रियाज करताना दिसेल. त्याच्यामधले आमचे युवराज महाराज आहेत. खरं तर महाराष्ट्रातील लोकप्रिय वादक आणि आवडते, सगळ्यांचे आवडते वादक. जसं असेल तसं, जसं सिच्युएशन आहे तसं, सिस्टीम लागू नाही तर नाही लागू, तेवढ्याच ताकदीने वाजवणारे महाराष्ट्रातील लोकप्रिय गायक, आज खरं तर वादक, त्यांचा जन्मदिवस आहे. आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो. त्यांना निरोगी आयुष्य लाभो. आमचे माझे बंधू, आमचे युवराज महाराज आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे. इकडच्या मृदंगावरती तेवढ्याच ताकदीने वाजवणारे, खरं तर दोघंही एकाच तालुक्यातले आहेत, एकाच जिल्ह्यातले आहेत आणि महाराष्ट्राचे भूषण आहेत. बंधू आहेत, मावस भाऊ आहेत. महाराष्ट्रातील लोकप्रिय मृदंग वादक गोड महाराजांचा हात आहे. आमचे करण महाराज आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे. सिस्टीम अतिशय सुंदर आहे, त्यांच्या चरणी कोटी कोटी वंदन करतो. विनेकरी बाबा आहेत माझ्या संगतीमध्ये. आमचे युवा कीर्तनकार अक्षय महाराज पालेकर आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे. बहुसंख्य माता माऊल्यात आणि बहुसंख्य पुरुष वर्ग आहे. आणि विशेष संजू महाराज आजच्या कीर्तनाकरता तरुण वर्ग उपस्थित आहे बरं का. रोज कीर्तनामध्ये आम्ही फिरतो, कीर्तनामध्ये चाल म्हणण्याकरता तरुण आहे कृष्ण महाराज, कीर्तनामध्ये प्रमाण म्हणण्याकरता तरुण आहे. नोहे नोहे कीर्तनकार ही तरुण आहे. पण नेमकं काय झालं, कीर्तन ऐकायलाच म्हातारी माणसं. आता म्हाताऱ्याने कीर्तन ऐकू नये असं माझं म्हणणं नाही, पण ऐका ना, वयाचं बालपणे संस्कारानं शोभावं, वयाचं तरुणपण हे कीर्तनानं शोभावं, आणि वयाचं म्हातारपण हे भजनानं शोभावं. आमचे गुरुजी उदाहरण सांगायचे, एक 90 वर्षाचा म्हातारा आहे, हातामध्ये काठी आहे, एका गंगेच्या कडेला काही शब्द पाठ करतोय, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्र किंवा ऊर्ध्वमूलमद शाकम अश्वत्थम प्रावृव्यम, असे काही शब्द श्लोक पाठ करत असताना तिकडून शंकराचार्य आले. आणि शंकराचार्याने विचारलं, बाबा काय करताय? काही नाही म्हणले, गीतेचा अभ्यास करतोय, रामायणाचा अभ्यास करतोय. म्हणले, अभ्यास करून काय करायचं? मस्त फॉर्च्युनर गाडी घ्यायची, महाराष्ट्रभर कथा कीर्तन करत फिरायचं. त्यावेळी शंकराचार्याने सांगितलं, बाबा तुमचं वय आता हे नाही, तुम्ही हे नाही केलं पाहिजे, तर काय केलं पाहिजे? भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. बाबा तुम्ही आता भजन केलं पाहिजे. अरे माझा भारत देश स्वतंत्र व्हावा, माझ्या भारतातील जनता कोणाच्या पारतंत्र्यात नकोय. म्हणून वयाच्या 23व्या वर्षी फासावर जाणारा भगतसिंगाच्या तरुणाने ऐकला पाहिजे. अरे या महाराष्ट्रातील माती माझी आहे, जगणार फक्त महाराष्ट्राकरता आणि मरणार फक्त महाराष्ट्राकरता. म्हणून हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तरुणाने ऐकलं पाहिजे. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ तुमच्या माझ्या हातामध्ये वयाच्या 16व्या वर्षी दिलाय. म्हणून तुकोबराय म्हणतात, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तरुण वर्ग कीर्तनाला आला पाहिजे. इथे बरेचसे तरुण आहेत, त्यांच्या चरणी कोटी कोटी वंदन करतो. आणि खरं तर गेल्या 4 दिवसापासून जे आपल्या कार्यक्रमाचं चित्रीकरण करतात, महाराष्ट्रातील लोकप्रिय चॅनल आहे, सगळ्यांना आपल्या माहिती आहे. यूट्यूब ओपन जर केलं तर माझा कीर्तनकार हे चॅनल जर आपण ओपन केलं तर तुम्हाला सगळे दिग्गज कीर्तनकाराची, लोकप्रिय कीर्तनकाराची कीर्तनं त्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतील. अतिशय सुंदर आमचे उमेश दादा आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे. सर्वांचं नाव घेतलं असं समजतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो. विनंती एकच आहे, हाताने टाळी काय कोणी वाजू नका, मुखाने विठ्ठल विठ्ठल काय म्हणू नका, पण 1 तास सर्वांगाचे कान घेऊन कीर्तन ऐका. फार गोड चिंतन मी तुम्हाला देणार आहे. विठ्ठल गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा 4 कडव्याचा सर्वांच्या पाठाचा आहे. आणि अभंगातून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की आम्ही ज्या देवाची भक्ती करतोय तो देव कसा आहे? भोळे, भाविक, जुनाट आणि 4 नंबर चांगला आहे. 1 नंबर भोळा आहे, 2 नंबर भाविक आहे, 3 नंबर जुनाट आहे आणि 4 नंबर चांगला आहे. याच्या पलीकडे आम्ही त्याला जसं बनवतो तसा आमचा देव होतो. होय तैसे केले भक्ती भावे. तुम्ही म्हणताल की महाराज
काय फळ मिळालं तर फळ सांगतात महाराज, मनोनी चिंता नाही आम्हा दासा, नभ्यो गर्भवासा जन्म घेता. जन्म मृत्यूचं भय आता आमच्या जीवनामध्ये राहिलं नाही, कसल्याही प्रकारची चिंता आता आमच्या जीवनामध्ये राहिली नाही, असा या अभंगाचा सरळ अर्थ आहे. विठ्ठल खरं तर मृत्यू लोकांमध्ये भक्ती करणाऱ्याचे प्रमुखत्वानं 3 वर्ग आपला पाहायला मिळतात बर का करण महाराज. नंबर 1चा वर्ग असा आहे जो कधी भक्तीच करत नाही. काय नंबर 1चा वर्ग असा आहे जो कधी भक्तीच करत नाही, ज्याला हरिपाठ माहिती नाही, काकडा माहिती नाही, रामायण माहिती नाही, भागवत माहिती नाही, कीर्तन माहिती नाही, वर्गणी माहिती नाही, काही माहिती नाही. अशा माणसाचा विचार आपण कधी करायचा नाही. 2 नंबरचा वर्ग असा आहे जो भक्ती करून मुक्त अवस्थेला जाऊन पोहोचलाय, त्याचाही विचार आपण कधी करायचा नाही. पण 3 नंबरचा वर्ग असा आहे जो रोज भक्ती करतोय, गावातलं पंचकृषीतलं कीर्तन सोडायला तयार नाही, किती भक्ती करतोय, दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे, किंवा रात्री नकळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत. रोज भक्ती करतोय, गावातलं पंचकृषीतलं कीर्तन सोडायला तयार नाही, किती भक्ती करतोय. सकाळी उठला स्नान झाल्याच्या नंतर देवपूजा, ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी, तुकोबरांचा गाथा, इतकी भक्ती करतोय. पण तरीही आपण त्याला प्रश्न विचारला, देव मिळाला का? उत्तर काय येणार आहे? बोला नाही. मग का देव मिळत नाही याचं चिंतन आपल्याला अभंगामध्ये करायचंय. विठ्ठल कधीतरी आपण विचार केला पाहिजे, कीर्तन हे व्यासपीठ कशा करताय? बदल घडण्याकरता. सप्ताह करायचा कशा करता करायचा? काहीतरी परिवर्तन घडलं पाहिजे. कीर्तन हे व्यासपीठच त्याच्या करताय. बघा आमचे गुरुजी सांगायचे, जो माणूस कधी नावेमध्ये बसलाच नाही, नाव म्हणजे काय? जहाज होडी समजा. जो माणूस कधी नावेमध्ये बसलाच नाही त्या माणसाचा विचार आपण कधी करायचा नाही. जो नावेमध्ये बसून पलीकडच्या काठाला पोस्ट झाला त्याचाही विचार आपण कधी करायचा नाही. पण तो सकाळी 6 वाजता नावेमध्ये बसलाय, वल्ले मारतोय वल्ले मारतोय वल्ले मारतोय, दुपारचे 12 वाजलेत, घामाघूम झालाय, पोटामध्ये भूक लागली आहे, पण तरीही त्याची नाव एक हातभरही पुढे जायला तयार नाही. नेमकं त्याची नाव नेमकं गुंतली कुठं याचा विचार आपला करावा लागेल का नाही? बोला. दुसरं एक उदाहरण सांगतो. समजा आपल्या गावातील एखादा विद्यार्थी आहे जो कधी शाळेत जात नाही, त्याचा विचार आपण कधी करायचा नाही. जो शाळेमध्ये जाऊन फर्स्ट क्लास पास झाला त्याचा विचार आपण कधी करायचा नाही. पण जो रोज शाळेमध्ये जातो, 5-5 तास 6-6 तास अभ्यास करतो, पेपरच्या काळामध्ये 3-3 तास पूर्ण जोडून पेपर सोडवतो, पण 1 मेला रिझल्ट आणायला गेला की फर्स्ट क्लास नापास होतो. मग का नापास होतो याचं चिंतन आपलं करावं लागेल का नाही? बोला. आणखी एक उदाहरण सांगतो. समजा आपल्या गावातील एखादा माणूस, त्याला एखादा आजार झाला, मग जाय जालन्याला, जाय संभाजीनगरला, जाय पुण्याला, जाय मुंबईला, अनेक डॉक्टर अनेक दवाखाने पायाखाली घालतो, तरीही त्याचा आजार बरा व्हायला तयार नाही. नेमकं त्याची ट्रीटमेंट चुकते कुठं याचा विचार आपला करावा लागेल का नाही? करावं लागेल. तसं सकाळी 6 वाजता नावेमध्ये बसलाय, वल्ले मारतोय वल्ले मारतोय वल्ले मारतोय, तरीही त्याची नाव एक हातभरही पुढे जायला तयार नाही. पण बराच वेळ विचार केल्याच्या नंतर लक्षात आलं, खोटीला बांधलेली दोरी सोडलीच नाही, नाव पुढे जाईल का? तसंच महाराज आपलं रोज भक्ती करतोय, गावातलं पंचकृषीतलं कीर्तन सोडायला तयार नाही. पण नेमका अशा माणसामध्ये जगद्गुरु तुकोबराय गेले. ते म्हटले, भक्ती करताय? हो महाराज, अखंड भक्ती करतोय. म्हटले, सांगा बरं कोणाची भक्ती करता? त्याच्यातला पहिला उठला आणि पहिला सांगू लागला, आई भवानी थोर जाणूनी तिजम्या उपासिले वो, हाती परडी देवनी तिन मज भिकेसी लाविले वो, खुळा पांगळा करून आपुल्या जवळी बैसविले वो, व्यर्थ सीन वाटला तिजम्या फुलवरा वाहिला. पहिला म्हणला मी आई भवानीची भक्ती केली. दुसऱ्याला विचारलं, तुम्ही सांगा कोणाची भक्ती केली? दुसरा म्हणला, मी खंडोबाची भक्ती केली. कुणी काय सांगायला लागले. नेमकं काय युवराज महाराज, माणसाची वागणूक इथंच बदलते बरं का. माणसं काय करतात, वार बदलला देव बदलतात. समोर आला महादेवाची भक्ती, मंगळवार आला देवीची भक्ती, बुधवारी पांडुरंगाची, गुरुवारी दत्तप्रभूची, शुक्रवारी देवीची, शनिवारी हनुमंतरायची, रविवारी परत खंडोबाची. वार बदलला की देव बदलतात. तुकोबराय म्हटले, आम्ही असा वार बदलला की देव बदलला नाही, तर आमच्या चित्तामध्ये आम्ही एकच देव धारण केला.
आम्ही रकुमाईचा पती किंवा आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नव्हे किंवा एक गावा आम्ही विठोबाचे नाम एका देवाची भक्ती आपण केली पाहिजे. माणसाची वागणूक इतकी बदलली महाराज संजू महाराज. गळ्यामध्ये माळ पवित्र तुळशीची, पेनावरती आसाराम बापू, डायरीवरती अनिरुद्ध बापू, पायवारी साईबाबा, दुसरी पायवारी गजानन बाबा, घरामध्ये फोटो आम्हा भगवान. नेमका हाई कोणाचा? एका देवाची भक्ती आपण केली पाहिजे महाराज. ते काय झालं ना, तुकोबाराय म्हटले तुम्ही ज्या देवाची भक्ती करताय तो देव अल्पज्ञ बराडे. अरे स्वतःच्या पोटासाठी रडणारा देव तुम्हाला काय देणार आहे म्हटले. शेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजे भूते खेते आपुल्या पोटाशी रडते मागती शिते अवधान. अरे स्वतःच्या पोटासाठी रडणारा देव तुम्हाला काय देणार आहे. काय ना, जे अर्धवट देवाची भक्ती करतात त्या लोकांना राग लवकर येतो. ते म्हटले महाराज आमच्या देवाला नाव ठेवू नका, आमचा देव अल्पज्ञ बराडी राहू द्या म्हटले. तुमचा देव सांगा कसा आहे. तुकोबाराय म्हटले आमच्या देवाचं वर्णन शब्दामध्ये होणार नाही. साक्षात मेरू पर्वताची लेखणी केली, समुद्राची शाही केली, पृथ्वीचा कागद केला आणि साक्षात सरस्वती माता जरी लिहायला बसली ना तरी आमच्या देवाचं वर्णन होणार नाही. एवढा परिपूर्णतम एवढा सर्व शक्तिमान आमचा देव आहे. ते म्हटले महाराज एवढ्या अवघड भाषेमध्ये सांगू नका, सोप्या भाषेमध्ये सांगा. त्यावेळेस तुकोबाराय म्हटले आम्ही भक्ती करत असताना आमचा देव असा आहे अभंगाचं पहिलं. लोकप्रिय गायक आहेत बरं का हे. अरे आपल्या गावचं भाग्य आहे. आपल्याला ते गेल्या किती वर्षापासून 3 वर्षापासून लाभलेले आहेत. मी नेहमी सांगत असतो युवराज महाराज बघा, काहीला आज कळल नाही तर काहीला महाप्रसाद खाल्ल्याच्या नंतर कळल. थोडं लक्ष देऊन ऐका. मी नेहमी सांगत असतो ये भगवान भी क्या अजीब चीज है. काय ये भगवान भी क्या अजीब चीज है जो बराबर दिल
दिल म्हणजे आमिर खानचा नाही बरं का, दिल 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 और दिमाग के बीच में गला देता है. काय ये भगवान भी क्या अजीब चीज है जो बराबर दिल और दिमाग के बीच में गला देता है. बघा चित्रपट सृष्टीतले गायक नक्कीच श्रेष्ठ आहेत. श्रेया घोषाल असेल, अर्जित सिंग असेल, अजय अतुल असतील, त्यांनी एखादं गाणं जर गायलं तर आपल्याला भुरळ पडते, नक्कीच श्रेष्ठ आहेत. पण आमच्या वारकरी संप्रदायाचा साधा धोतर घालणारा, वारकरी संप्रदायाचा साधा नेहरू घालणारा, वारकरी संप्रदायाची साधी टोपी घालणारा या गायकाच्या गाण्यामध्ये इतका भाव असतो. ज्ञानोबरायांच्या संजीवन समाधीपर्यंत जाण्याचा भाव यांच्या गाण्यामध्ये असतो. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आपण प्रवेश केलाय. तुकोबराय म्हणतात आम्ही ज्या देवाची भक्ती करतोय तो देव एक नंबर असा आहे, भोळे, भाविक, जुनाट आणि चांगला आहे. एक नंबर भोळा आहे. आता एका एका शब्दाचा अर्थ आपण पाहू. मला सांगा भोळा कोणाला म्हणायचो? आपल्या गावामध्ये भोळं कोणाला म्हणतात? आपण काय काय म्हणतो? एखाद्या माणसाला काय कळत नसलं तर आपण काय म्हणतो? तो कसा आहे? भोळा आहे. मग देवाला काय कळत नाही का? देवाला कळतं ना महाराज. विचार करा, एवढे पुरुष बसलेत, एवढ्या माता भगिनी बसल्यात, महिला बसल्यात, प्रत्येकाचा डिस्प्ले कसा आहे? वो वेगळा आहे. प्रत्येकाची बॅटरी कशी आहे? वेगळी आहे. प्रत्येकाची मेमरी कशी आहे? वेगळी आहे. प्रत्येकाला देवानं वेगळं बनवलंय. मग देव भोळा आहे का? देव भोळा नसून देव कसा आहे? चतुरा तो शिरोमणी चतुरांचा मुकुटमणी आहे. तुमच्या डोक्यामध्ये प्रश्न असा पडला असेल, तुकोबरा देवाला भोळं का म्हटले? भोळं याच्या करता म्हटले, थोडस घेतो आणि वाटेल ते देतो. 4 घरची भिक्षा मागायला गेला होता सुदामा आणि 4ही घरी नेमकं त्याला पोहे मिळाले. पोहे काय एखादा महाराज तुमच्या घरी आल्याच्या नंतर मस्त असे कांदा पोहे, कोकणी पोहे, इंदुरी पोहे असे पोहे नव्हते. कुणाचे लांब, कुणाचे पातळ, कुणाचे जाड, असे 4 घरची पोहे सुदामाने घेतली आणि विश्वाच्या मालकाला भेटायला निघाला. न सर पे है पगड़ी न तन पे है जामा, बता दो कन्हैया को नाम है सुधा. 4 घरची भिक्षा घेऊन तो निघाला होता आणि योगायोगानं भगवान परमात्म्याची त्याची भेट झाली आणि भगवान परमात्म्यानं सुदामाला कडकडून मिठी मारली. आणि मिठी मारत असताना देवानं सुदामाच्या कमरेचे पोहे पाहिले आणि त्या पोह्यातला एक घास हिसकावून घेतला. तर एका घासाचा मोबदला गाव सोनियाचा दिला गा. 4 घरची पोहे देवानं पाहिली नाही म्हणून सुदामा ब्राह्मण दुःखी दारिद्र्य पिढीला मुष्टीभर पोहे घेऊनी त्याचे भेटी लागी गेला. शुद्ध भाव देखोनी या गाव सोनियाचा दिला गा. 4 घरची पोहे देवानं पाहिली नाही, अंतकरणातला शुद्ध भाव पाहिला म्हणून शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला, किंवा अंतरीची घेत गोडी पाहे जोडी भावाची, किंवा देव भावाचा भुकेला. अनेक प्रमाणात देता येतील. चला तुकोबरा याच्या करता भोळं म्हटले देवाला, थोडंसं घेतलं आणि वाटेल ते दिलं. हा 2 नंबरचा शब्द आहे भाविक. आता कुणाला भाविक म्हणायचं? आता गेल्या 4 दिवसापासून आपल्या गावामध्ये सप्ताह चालू आहे. आजचा 4था दिवस. 8:30 ते 10:30 कीर्तनाची वेळ आहे. मग 8:15 वाजता मंडपमध्ये येणार. आल्याच्या नंतर संजू महाराजांनी कोणती चाल लावली तुकामणी माझ्याला हे पाहणार. त्याच्यानंतर कीर्तनकार आल्याच्या नंतर कीर्तनकारांनी कोणता अभंग घेतला तो अभंग असा नोट करून घेणार. मस्त विठोबा रुक्मय भजन करणार. कीर्तनकारांना थोडं भावेश केलं, रडणार. थोडा विनोद केला, हसणार. ज्ञानेश्वर तुकाराम भजन करणार. उद्याची दिनचर्या ऐकणार. मंडपच्या बाहेर जाणार. कुणाची तरी चांगली नवी चप्पल पाहणार, आपल्या पायात घालणार आणि घरी निघून जाणार. भाविक, याला भाविक म्हणायचं का? असला दलिंदर भाविक नाही महाराज. तर कोण भाविक आहे? जीवीची जीवा प्रेम भावाची भावा तुझ वाचोनी केशवा अनुनावडी. देव भाविक आहे महाराज. किती भाविक आहे सांगतो ऐका. आपण जर कधी पंढरपूरला गेलात तर पंढरपूरला गेल्याच्या नंतर एका बाजूला असं कॅसेटचं दुकान असतं युवराज महाराज आणि एका बाजूला प्रसादाचं दुकान असतं.
त्या कॅसेटच्या दुकानामध्ये संजू महाराज गेल्या 10-15 वर्षापूर्वी गाणं लागायचं. कोणतं? भक्त पुंडलिकासाठी राहिला विठेवरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. असं गाणं लागायचं ना. आता पाठीमागे गेलतो तेव्हा गाणं लागलं होतं. हॅलो, मी पांडुरंग बोलतोय. पूर्वीच्या गाण्यात आणि आताच्या गाण्यात युवराज महाराज फरक आहे बरं का. आता बघा, जुन्या काळात असं म्हणतात, जुना काळच फार सुंदर होता. असं म्हणतात जुन्या काळातल्या महिला डोक्यावरती पदर घ्यायच्या, असं म्हणतात जुन्या काळात. आता राहू दे. असं म्हणतात. या महिला आपल्या मुलाला जर झोपी घालायचं म्हटलं की फार सुंदर गाणे म्हणायचे. लिंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडसाला, आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही. लिंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला लिंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला. असे गाणे होते. आता काय गाणे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. सगळ्याकडे मोबाईल आहे. नाकमुका सगळ्यांना माहिती बरं का. जुन्या काळामध्ये कवी कीर्तनात येऊन बसायचे बाबा, आणि कीर्तनकारांनी अभंग घेतला. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त किंवा जाणे माऊलीचे चित्त, घरी जाऊन कविता तयार करायचा. आई थोर तुझे उपकार 9 महिन्यानी 9 दिवसानी गेले कृतार्थ जन्मदेवोनी. 9 महिन्यानी 9 दिवसानी केले कृतार्थ जन्मदेवोनी. देवोनी थोर मला संस्कार, आई ग थोर तुझे उपकार, आई ग थोर तुझे उपकार. असे गाणे असतात. बापावरती आपण घेतला, गिरिजून कविता तयार करायचा. त्याच्या फटक्या सजऱ्याला किती ठिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली. अशी गाणी असायची. सगळ्या टोपीवाल्या बाबांच्या काळामध्ये गाणं असेल. सगळ्यात पहिलं गाणं आलं भातुकुलीच्या खेळामधली, भातुकुलीच्या खेळामधली राजा आणि राणी, अर्ध्यावरती डाव मोडीला तुरी कहाणी. भातुकुलीच्या खेळामधली राजा आणि राणी, अर्ध्यावरती डाव मोडीला तुरी कहाणी. जुना काळ होता. चला लांबेल आपलं. आपण एक गाणं म्हटलं होतं. कोणतं? ते आपण अभंगाला स्पर्श करणार आहे बरं का. त्या गाण्यातलं कडवं. एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली, कान्होपात्रेला देवानं मंदिरात जागा दिली. भक्ती पाहून भक्ताला आला भेटाया श्रीहरी, भक्ती पाहून भक्ताला आला भेटाया श्रीहरी. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, विठुरायाची पंढरी. 16.5 वर्षाची कानोपात्रा नावाची मुलगी. बघा, अभंगाच्या पहिल्या चरणा करता कथा सांगतोय. देव किती भाविक हे तुम्हाला सांगतो ऐका. 16.5 वर्षाची कानोपात्रा नावाची मुलगी. आई माहितीये, बाप माहिती नाही. वेश्येची मुलगी आहे. समाज तिला बाजूला करतोय. इतकी सुंदर दिसायची. कानोपात्रेनं जर पान खाल्लं तर कानोपात्रेच्या गळ्यातून दिसायचं. सुकलेल्या कमळाच्या फुलाला हात लावला तर कमळ उमलायचं. महाराज इतकी सुंदर होती ती. काय आपल्या बायकासारखी नव्हती. काळी बेंद्री मेन कापडी बघती कावडाकडे चालली भिताडाकडे, एक डोळा हेकना किधर बी देखना अशी नव्हती महाराज ती. अरे सुकलेल्या कमळाच्या फुलाला हात लावला कमळ उमलायचं. पान खाल्लं गळ्यातून दिसायचं. वेश्येची मुलगी आहे. समाज तिला बाजूला करतोय. ज्ञानोबरांची भेट घेतली. ज्ञानोबराय, समाज मला बाजूला करतोय. ज्ञानोबराय, माझ्या जीवनाचा मला उद्धार करायचा आहे. माझं जीवन मला परिपूर्ण करायचंय, सफल करायचंय. ज्ञानोबराय सांगा ना ज्ञानोबराय काय करू. समाज मला बाजूला करतोय. कानोपात्रे एक काम कर. विश्वाचा मालक पंढरपूरला राहतोय, त्याच्या मंदिरामध्ये जा. पायामध्ये घुंगर बांध, हातामध्ये चिपळ्या घे, गळ्यामध्ये विणा घे, अखंड नाचून विश्वाच्या मालकाचं भजन कर. तो देव तुला जवळ घेतल्याशिवाय राहणार नाही. कानोपात्रा पंढरपूरला गेली. विश्वाच्या मालकाच्या मंदिरात गेली. पायामध्ये घुंगर बांधले, हातामध्ये चिपळ्या घेतल्या, गळ्यामध्ये विणा घेतला
आणि अखंड नाचून विश्वाच्या मालकाचं भजन करायला लागली. तिचं नाचणं, तिचं बोलणं आता लोकांना आवडू लागलं. लोक तिला पहिल्यांदा बाजूला करायचे, आता जवळ करू लागले. पण त्याच वेळेस पंढरपूर हे बिदरच्या बादशाकडे होतं. त्या बिदरच्या बादशाची नजर त्या कानोपात्रीवरती पडली. अरे ते म्हटलं, एवढी सुंदर मुलगी आहे, देवाच्या दारामध्ये काय नसते म्हटले, हिला आपल्या दरबारामध्ये घेऊन या. सैन्य पाठीमागं लागलं. कानोपात्रेच्या कानावरती बातमी आली आणि कानोपात्रा धावत 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 विश्वाच्या मालकासमोर गेली. देवाला डोळे भरून पाहिलं. हृदय बंदी खाना केला, धरला 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 समोर गेली. विश्वाच्या मालकाला डोळे भरून पाहिलं आणि देवाच्या पायावरती आपला देह समर्पित केला. लोटण्याचा प्रयत्न केला तर कानोपात्रेचं प्रेत बाजूला पडलं होतं. सगळी ब्राह्मण मंडळी एकत्रित झाली. कुणी म्हणायचं, अरे काय वेश्येच्या मुलीनं देवाला बाटवलं, देवाला आता चंद्रभागेच्या पाण्यानं स्नान घालावं लागेल. कुणी म्हणायचं, एका वेश्येच्या मुलीनं देवाला बाटवलंय, देवाला आता अभिषेक घालावं लागेल. कुणी काय म्हणू लागलं. पण त्यावेळेस एक विद्वान ब्राह्मण होते, आनंद शास्त्री नावाचे, त्यांनी सांगितलं, अरे ज्या अर्थी या मुलीनं देवाच्या पायावरती आपला देह समर्पित केलाय, त्या अर्थी मुलगी सामान्य नाही. हिचं प्रेत गाभाऱ्यामध्ये ठेवा. रात्री देव जे सांगेल ते आपण करू. त्यानं पूर्वीच्या काळामध्ये साधूला देव बोलायचे, कारण ते पैसे घेत नव्हते. प्रेत गाभाऱ्यामध्ये ठेवा, रात्री देव जे सांगेल ते आपण करू. प्रेत गाभाऱ्यामध्ये ठेवण्यात आलं. रात्री स्वप्नामध्ये अनंत शास्त्रीच्या सांगितलं, या मुलीची समाधी माझ्या उजव्या हाताला बांधा. म्हणून माझा प्रश्न आहे तुम्हाला, आजही जर तुम्ही पंढरपूरला गेलात तर पहिलं दर्शन कुणाचं आहे? कानोपात्रेचं आहे. नंतरचं दर्शन माझ्या विश्वाच्या मालकाचं आहे. अरे तिची जात पाहिली नाही, कुळ पाहिलं नाही, धर्म पाहिलं नाही, रंग पाहिला नाही, रूप पाहिलं नाही, काही पाहिलं नाही, फक्त भक्ती पाहिली आणि देवानं तिला मंदिरात जागा दिली. इतका माझा देव भाविक आहे विठ्ठल. 3 नंबरचा शब्द जुनाट. देव किती जुनाट आहे. जुनाट जुगाडीचे नाणी, बहुता काळाचे ठेवणी, आणि किती चांगला आहे सावळा पाहिला पाहिला नंदाचा नंद. इतका देव आमचा चांगला आहे. याच्या पलीकडे आम्ही त्याला जसं बनवतो तसं आमचा देव होतो. होय तैसे केले भक्ती भावे. तुम्ही म्हणताल की महाराज काय फळ मिळालं, तर फळ सांगतात महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात. मनवनी चिंता नाही आम्हाला, मनवनी चिंता नाही आम्हाला, मनवनी चिंता नाही आम्हाला, मनवनी चिंता
वासा जन्म घेता कसल्याही प्रकारची चिंता आता आमच्या जीवनामध्ये राहिली नाही. नभ्यो गर्भवासा जन्म घेता म्हणजे काय तर न बिने तर कोण भेर नाही. तर छत्रपती शिवाजी महाराज कधी भेर नाही बरं का. थोडा बेस आवाज वाढवतो. कधीच भेर नाही. स्वराज्य स्थापन करताना छत्रपती शिवाजी महाराज कधी भेर नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना शेतकऱ्याची उघडी नागडी शिमडी पुढे एकत्रित केली. त्यांच्या हातामधील टीका फावडं फेकून दिलं. त्यांच्या हातामध्ये ढाल शमशेर दिलं. तिकून तानाजीनं साथ घातली की राज उडवायची. राजा सुलतानी सत्ता साध उडवायची. अरे तरण्या बाण पोरांचा वेश पकडून वृद्ध असणाऱ्या बाजी पासलकरांचा अंतकरण भरून आलं. आणि भरलेल्या अंतकरणानं बाजी बोलतात की पुराणो आजपासून जगायचं झालं तर शिवबाराजांकरता जगायचं आणि आजपासून मरायचं झालं तर शिवबाराजांकरता मरायचं. सर्वांनी बेल भंडार हातामध्ये घेतला. रायरेश्वराच्या पिंडीवरती गेले आणि एकच जय गोल झाला. हर हर. पुढचे माईक बोले म्हणले बाकीचे का पाकिस्तानातले काय माझ्या पाठीमागं म्हणा सगळ्यांनी. हा हर 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 महादेवाची ललकारी घुमली आणि एक एक प्राण छत्रपती शिवाजी महाराज जिंकत होते. आणि एक एक प्राण जिंकत असताना सातारा प्राण जिंकल्याच्या नंतर कोल्हापूरच्या दिशेने छत्रपती शिवाजी महाराज गेले होते. आणि कोल्हापूरच्या दिशेने गेल्याच्या नंतर कोल्हापूरला एक पन्हाळगड नावाचा किल्ला आहे. त्या किल्ल्यावरती 1200 मावळे होते आणि गडाला 42,000 सैन्याने वेढा टाकला होता. गड सोडणं काळाची गरज होते. आताच कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराज की जय. आताच कुठेतरी जय भवानी. आताच कुठेतरी जय शिवाजी. अरे आताच कुठेतरी महाराष्ट्रातील जनता गुन्ह्या गोविंदाने नांदत होती. तेवढ्यामध्ये गडावरती संकट आलं. गड सोडणं काळाची गरज होती. धो पाऊस पडला. पुसाटीचा बुरुट ढासळला. राजांच्या कानावरती बातमी गेली की राजा पुसटीचा बुरुट ढासळला. राजा तिकडचं सैन्य कमी झालंय. राजाच्या बुद्धीनं प्लॅन केला. गडावरतून 2 पालख्या काढायच्या. पहिल्या पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज बसतील. दुसऱ्या पालखीमध्ये प्रति शिवाजी बसल. पण आता राजांना गरज होती प्रति शिवाजीची. बैरजी नायकानं तो मावळा शोधून ठेवला होता. त्या मावळ्याचं नाव होतं शिवा नावी. अरे एका नावी समाजाचं रक्त मराठा समाजाकरता कामी आलंय. एका धनगर समाजाचं रक्त मराठा समाजाकरता कामी आलंय. एका महार समाजाचं रक्त मराठा समाजाकरता कामी आलंय. अरे स्वराज्य कुणाचं आहे? हे स्वराज्य शेतकऱ्यांचं आहे. स्वराज्य कुणाचं आहे? स्वराज्य हे कावड कष्टकऱ्यांचं आहे. स्वराज्य कुणाचं आहे? 18 पगड जातीचं आहे. याला जाती जातीमध्ये कधी वाटू नका. अरे नावी समाजाचं रक्त आहे. शिवाजी महाराजांसमोर गेला. राजांना म्हटलं राजा द्या तुमची भवानी. राजा द्या तुमचा मुकुट. राजा द्या तुमचा सेला. अरे शिवा घालून तुला जिथं जायचंय ना तिथं तुला परत यायचं नाही. जातो की राजा लक्षात ठेवा. 100 दिवस शिवानावी म्हणून जगण्यापेक्षा 100 दिवस शिवानावी म्हणून जगण्यापेक्षा एक दिवस छत्रपती शिवाजी राजा म्हणून म्हणून जातो की राज. छत्रपती शिवाजी राजांना त्याला मुकुट दिला. भवानी तलवार दिली. पोशाख दिला. आता त्याची पालखी शिद्धेच्या सामन्यामध्ये पाठवण्यात आली आणि गेल्याच्या नंतर त्याची कत्तल झाली. 3,500 गरीब छत्रपती शिवाजी राजांच्या पाठीमागे लागलं होतं. गजापूर नावाचं गाव आहे. गजापूर नावाच्या गावाला एक पावनखिंड आहे. त्या पावनखिंडीमधून 2 माणसं जातात. 2 माणसं येतात. बाजीप्रभू देशपांडेच्या कानावरती बातमी गेली पाठीमागून 3,500 गरीब येत आहे. बाजीप्रभू देशपांडेंनी पालखी थांबवली. राजा म्हणले कशासाठी थांबवली? राजा घ्या मुद्रा. कशासाठी बाजी मुद्रा? पाठीमागून 3,500 गरीब येत आहे. राजा तुमची भवानी बाहेर काढा. यशवंतराव सुरेंचा माणिकराव सुरेंचा वेढा पडला विशालगडाला. तुमची भवानी बाहेर काढा. त्यांचा पराजय करा आणि गडावरती जाऊन 5 तोफ्यांच्या फेऱ्या लावा. तोपर्यंत हा तुमचा मित्र बाजी लढतोय. काय मित्र आहे महाराज? याला मैत्री म्हणायचं महाराज. याला मैत्री म्हणायचं. मी नेहमी सांगत असतो राजा तुम्ही विशालगडावरती जा आणि विशालगडावरती जाऊन 5 तोफ्यांच्या फेऱ्या लावा. राजा तुमचा मित्र बाजी जीवाची बाजी लावेल. याला मावळे म्हणायचे महाराज. राजा आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. राजे लाख मिले तरी चालतील. राजे लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. जा राज. नाही बाजी तुम्हाला यावं लागेल. जा राज. नाही बाजी तुम्हाला यावं लागेल. छत्रपती शिवाजी महाराज आता निघून गेले होते. मी नेहमी सांगत असतो संगत फार महत्वाची आहे. काही दोस्तांमुळे आपल्या आयुष्याची वाट लागते आणि जीवनात असे काही दोस्त भेटतात की त्या दोस्तांमुळे आयुष्याची वाट सापडते. अरे मैत्री करायची असेल तर माझ्या छत्रपती शिवाजी राजांसारखी करा. मरताना सुद्धा आपला मित्र भागीदारी मागतोय. मैत्री करायची असेल तर सर्जा शंभूराजांसारखी करा. मरताना सुद्धा आपला मित्र आपला भागीदारी मागेल.
राजा जा विशालगडावर जा, तुमची भवानी बाहेर काढा, त्यांचा पराजय करा आणि 5 तोफ्यांच्या फेऱ्या लावा बाजी. जा राजा. छत्रपती शिवाजी महाराज निघून गेले. इकडे युद्ध सुरू झालं. कुठून तरी भाला यायचा, बाजीच्या पोटामध्ये लागायचा. कुठून तरी सारख्या दिवशी तलवार यायची, त्याच्या अंगावरती लागायची. अरे इंच इंच जखमा त्याच्या अंगावरती झाल्या होत्या. खाली पडायचा, पुन्हा उठायचा. आलाय का रे माझ्या राजेंच्या तोफेचा आवाज, नाही बाजी. पुन्हा म्हणायचा, आलाय का रे माझ्या राजेंच्या तोफेचा आवाज, नाही बाजी. अरे क्षितिज जोहर म्हणायचा, क्या मराठा आहे, अरे क्या मावळा आहे, अरे क्या बाजी आहे, अरे काय लढतोय. पण तेवढ्यामध्ये पोर्तुगीजानं बंदूक लावली आणि त्या बंदुकीची गोळी बाजी प्रभू देशपांडेच्या छातीवरती लागली. बाजी धरणीला पडला. पडल्याच्या नंतर पुन्हा म्हणायचा, आलाय का रे माझ्या राजेंची तोफेचा आवाज, नाही बाजी. आलाय का रे माझ्या राजेंची तोफेचा आवाज, नाही बाजी. खाली पडायचा, पुन्हा उठायचा, पुन्हा म्हणायचा, आलाय का रे राजेंच्या तोफेचा आवाज. याला मैत्री म्हणायचं महाराज. राजा विशालगडावरती पोहोचत झाले. राजांनी 5 तोफा लावल्या. पहिली तोफ आवाज द्यायची, यावं बाजी. छत्रपती शिवाजी महाराज तुमची वाट पाहताय, यावं बाजी. आऊसाहेब तुमची वाट पाहताय, यावं बाजी. स्वराज्य तुमची वाट पाहताय, यावं बाजी. मावळे तुमची वाट पाहताय, यावं बाजी, यावं बाजी, यावं बाजी, यावं बाजी. तो बाजी त्याच तोफेंचा आवाज ऐकण्याकरता बाजीचे कान तळमळत होते. जगण्यासाठी नाही महाराज, फक्त आणि फक्त मरण्यासाठी. नेहमी सांगत असतो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये जगण्यासाठी कधी स्पर्धा लागली नाही. स्पर्धा लागली ती फक्त आणि फक्त मरण्यासाठी. एका लढाईमध्ये छत्रपती शिवाजी राजांचे एका मावळ्याचे हात कोपरापासून तुटले होते. थोडं लक्ष देऊन ऐका. राजांच्या कानावरती बातमी गेली. राजे म्हटले आपण त्याला भेटायला गेलं पाहिजे. 400 मावळ्यांची तुकडी घेतली. राजे त्याच्या गावामध्ये गेले. गावामध्ये गेल्याच्या नंतर त्या मावळ्याच्या बापानं पाहिलं राजे आपल्या घरी येत आहे. राजे घरी आले आणि आल्याच्या नंतर त्या मावळ्याच्या बापानं घरातून सतरंजी आणली, राजांना बसण्याकरता टाकली. पाणी आणलं, राजांना दिलं. पण त्या हात तुटलेल्या मावळ्याच्या डोळ्यातलं पाणी गालावरती आलं. राजांनी विचारलं, का रडताय. स्वराज्याच्या पालखीचे सुभेदार आहात तुम्ही, मानकरी आहात, तुमच्या डोळ्यामध्ये पाणी शोभत नाही, का रडताय. त्यावेळेस तो हात तुटलेला मावळा म्हटला, राजे म्हटले आम्ही तुमच्या घरी आलो ना, आम्हाला तुम्हाला बसण्याकरता सतरंजी टाकता आले म्हणून रडताय काय. नाही राजा, तुम्ही माझ्या घरी आलात आणि मला तुम्हाला बसण्याकरता सतरंजी टाकता नाही आली म्हणून नाही रडत राजा. पण ऐका ना राजा, या महाराष्ट्राचा जाणता राजा, या महाराष्ट्राचं छत्रपती सरकार आज माझ्या घरी आलंय आणि त्या राजांना मुजरा करण्याकरिता माझ्याकडे 2 हात शिल्लक नाही म्हणून रडतोय राजा, म्हणून रडतोय राजा. काय मावळेत महाराज. मला एक जणांना प्रश्न विचारला, युवराज महाराज छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण, कोण शिवबा. मी त्याला उत्तर दिलं, 350 वर्षापूर्वी जिजाऊच्या कुशीमध्ये जन्मलेलं निरागस बाळ म्हणजे शिवबा. गनिम, इंग्रज, मुघल, फ्रेंच यांसारख्या अत्याचाराचा काळ म्हणजे शिवबा. सामाजिकता, नैतिकता, धार्मिकता अशा पवित्र विचारांचा कस म्हणजे शिवबा. झोपलेल्या जनतेच्या कानाखाली चपराक म्हणजे शिवबा. अफजल खानाची शिकार करणारा वाघ म्हणजे शिवबा. या महाराष्ट्रातील माणुसकी मोडण्याचं माप म्हणजे शिवबा. तुमचा, माझा, या महाराष्ट्राचा, या भारताचा, या जगाचा बाप म्हणजे शिवबा. बाप म्हणजे शिवबा. बाप म्हणजे शिवबा. शिवबाराजे असे घडले नाही महाराज. शिवबाराजे घडण्याकरता फार कष्ट घ्यावे लागले. जिजाऊ माँसाहेबानं गर्भामध्ये असताना त्यांना संस्कार दिलेत. आपण गर्भामध्ये असताना मोबाईल पाहतो, मोबाईल सिरियल पाहतो, मालिका पाहतो आपण. पण आऊसाहेबांना लहानपणी संस्कार दिलेत म्हणून हे जाणतं, हे आपलं स्वप्न तयार झालं हिंदवी स्वराज्याचं. असा राजा जिजाऊ माँसाहेबांना आपला दिला होता. म्हणून म्हणता येईल, 9 मास 9 दिवस संपले, 9 मास 9 दिवस संपले. 9 मास 9 दिवस संपले. एक टाळा. 9 मास 9 दिवस संपले, टाकी जाई मंद पावले. वा टाळ. 9 मास 9 दिवस संपले, टाकी जाई मंद पावले. सुईलीन ते पूर्ण जाणले. वा 9 मास 9 दिवस संपले, टाकी जाई मंद पावले. सुईलीन ते पूर्ण जाणले. पूर्वीच्या काळामध्ये बाळात करण्याकरता सुई नसायची आणि तिला ताई असं म्हटलं जायचं. आताच्या काळामध्ये डॉक्टर आले, हॉस्पिटल आले. 9 मास 9 दिवस संपले, टाकी
माझी जाई मन पावले सुईनीन ते पूर्ण जाणले वा 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 सुईनीन ते पूर्ण जाणले खास दरवाजे बंद झाले खास दरवाजे बंद झाले वैद्य मुरब्बी गोळा केले सुईनी सते सो लागले काय वो सांगा मुलगा झाला वो मुलगा काय वो सांगा मुलगा झाला वो मुलगा काय वो सांगा अरे मुलगा अरे मुलगा झाला जिजाऊ साहेबांना वा टाळी अरे मुलगा झाला शहाजी राजेंना आणि मुलगा झाला अखंड भारत वर्षाला मुलगा झाला स्वराज्याला अरे मुलगा झाला शेतकऱ्याला म्हणून म्हणता येईल आला आला शिवाजी आला महाराष्ट्राला लाभला आणि त्या राजांना सगळ्या महाराष्ट्राला लाला लागला सोसले ते हाल त्यानं केली कमाल चाले आपलं कीर्तन 10 मिनिटं मी तुमचे घेणार आहे सगळ्यांनी हात वर करा सगळ्यांनी हात वर करा सोसले ते हाल त्यानं केली कमाल एक मराठानं मराठाला आवाज एक मराठानं मराठाला महाराष्ट्रावरती आलं होतं क्षितिज जोहर नावाचं त्याच्या हातावरती राजांनी दुरी दिल्या होत्या आणि तिसरं संकट या महाराष्ट्रावरती आलं होतं वडी बेगम साहेबांना दरबार भरवला आणि त्या दरबारामध्ये सांगण्यात आलं कोण नाही का छत्रपती शिवाजी महाराज को जिंदा या मुर्दा सुवर्ण लग्यावर सुवर्ण ताट होतं सुवर्ण ताटामध्ये पैशाचा विडा होता हा पैशाचा विडा उचलला
त्यानं सांगितलं मै लावूंगा छत्रपती शिवाजी महाराज को जिंदा या मुर्दा. अरे अफजल खान त्याचं नाव होतं. अरे खानाची पहिली स्वारी पडली होती पंढरपूरला. पंढरपूरला खान आल्याच्या नंतर त्यांनी मंदिराची नासधूस केली. खानाची दुसरी स्वारी पडली तुळजाभवानीच्या मंदिरात तुळजापूरला. आणि तुळजापूरला खान आल्याच्या नंतर गोंधळी गोंधळ घालत होते. आणि गोंधळी गोंधळ घालत असताना खानानं तुळजाभवानीची मूर्ती जात्यामध्ये भरण्याचं काम केलं. आणि गोंधळाच्या डोळ्यातलं पाणी गालावरती आलं. आणि गोंधळ्याने साकडं घातलं. दारू गडबया, दारू गे, दारू गडबया, दारू. दारू गडबया, दारू गे, दारू गडबया, दारू. कोल्हापूरची महालक्ष्मी, कोल्हापूरची महालक्ष्मी, नरमोड्याची येणेश्वरी, पाथर्डीची मौकादेवी, तलवाड्याची तुरितादेवी, कोल्हापूरची महालक्ष्मी. दारू गडबया, दारू गे, दारू गडबया, दारू. भवानी तुझ्या कृपेने दारस भक्ताला. आई कृपा करी मनवनी चिंता नाही आम्हा दासा, नभ्यो गर्भवासा जन्म घेता. कोण बेरण आहे? छत्रपती शिवाजी महाराज बेरण आहे. चला पुढं काय, आमच्या इच्छेने आम्ही इथे येतो, आमच्या इच्छेने निघून जातो. आपुल्या इच्छे करू गदारोळ, भोगू सर्व काळ सर्व सुखे. पुढं काय, देव आता आमचा संगती झालाय. देव आम्हाला कधी विसरत नाही. तुका
मनवारी तुका म्हणे आम्हा देवाचा सांगात नाही विसंबत एरे एरा. देव आता आमचा सांगाती झालाय, देव आम्हाला विसरायला तयार नाही, असा या अभंगाचा सरळ अर्थ आहे. या अभंगाचा अर्थ असाच आहे, असं काय माझं मत नाही बरं का. ज्ञानोबरायांनी तुकोबरायांनी जशी बुद्धी दिली तसं तुमच्या समोर बोलण्याचा प्रयत्न केलाय. एक 5 मिनिटं आणखी तुमची घेतून इथंच संपवतो. बघा, रोज कीर्तनामध्ये सांगत असतो, 4-5 संदेश मी रोज सांगत असतो बरं का. नंबर 1, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला. नंबर 2, आई वडिलांची सेवा करा. बघा, 3 पृथ्वीच्या प्रदक्षिणा रोज तुम्हाला घडणार नाहीत. काय? 3 पृथ्वीच्या प्रदक्षिणा रोज तुम्हाला घडणार नाहीत. 2 लक्ष प्रदक्षिणा काशीच्या कधी घडणार नाहीत. इतकं पुण्य रोज जर तुम्हाला पदरामध्ये पाडून घ्यायचं असेल तर नाथ बाबा म्हणतात, 3 पृथ्वी प्रदक्षिणा परियेसी, 2 लक्ष प्रदक्षिणा वाराणसी, 1 नमस्कार करिता मातेसी, इतके पुण्य होय. रोज सकाळी उठायचं नंतर आपल्या मातेला आपण 1 नमस्कार केला, इतकं पुण्य तुमच्या पदरामध्ये पडत असतं. पुन्हा आई वडिलांची सेवा करा. बघा, 10-10 लाख लोक ज्ञानोबरांच्या तुकोबरांच्या सोहळ्यामध्ये असतात, पण घरी गेल्याच्या नंतर आई वडिलांच्या कंबरड्यात लाता घालतात. नका घालू. विझला हो नंदादीप, कसा जाऊ मी मंदिरी, सावळी ग माझी आई, मला किती ग प्रेम देई, विझला हो नंदादीप, कसा जाऊ मी मंदिरी. त्या आई वडिलांच्या कंबरड्यात लाता घालू नका. अरे जी माय 10-10 किलोमीटरचं अंतर कापू कोणाच्या शेतामध्ये काम करते ना दादा, त्या आई वडिलाच्या कंबरड्यात लात घालणाऱ्या अवलाद जन्माला आली. बघा, वारी करू नका. संत म्हणतात, माय बाप केवल काशी, त्याने न जावे तीर्थाशी, किंवा सकल तीर्थाची दुरे, जे का माता पितरे. आपल्या आई वडिलांची सेवा करा. नंबर 3चा संदेश असा आहे, आपल्या मुलीला गर्भामध्ये मारू नका. अरे, एक मुलगी देशाची राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील बनू शकते, एक मुलगी कल्पना चावला बनू शकते, सुनीता विलियम्स बनू शकते. त्या मुलीला गर्भामध्ये मारू नका. ती मुलगी गर्भातून विनंती करते, काय सांग ना आई, मला कोण वाचवणार, सोनोलीला तुझा जन्म कोण देणार, कोणी म्हणो काही, कोणी म्हणो नाही, सोनोलीला तुझा जन्म देना ग आई. आई, मला गर्भामध्ये मारू नको बघ आई. आई, रक्षाबंधनाचा सण आला ना तर माझ्या दादाला मी 2-2 राख्या बांधीन. राखी पौर्णिमेचा येईल ग सण, माझ्या ग दादाला राख्या बांधीन 2-2, कुंकवाचा टिळा कपाळी लावणार, सोनोलीला तुझा जन्म कोण दे. होईन मी जेव्हा राजाची ग राणी, गाळू नको आई, तुझ्या डोळ्यातल पाणी, जाईन मी दूर दूर, माझी आई रडणार, जाईन मी दूर दूर, माझे बाबा रडणार, सोनोलीला तुझा जन्म कोण देणार. त्या मुलीला गर्भामध्ये मारू नका. झालंय आपलं कीर्तन. पुनश्च एकदा, ज्यांच्यामुळे इथपर्यंत येण्याचा योग प्राप्त झाला, समस्त ग्रामस्थ गावकरी मंडळ असेल, तरुण वर्ग असेल, भजनी मंडळ असेल, सर्वांच्या वतीने इथपर्यंत येण्याचा योग माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त झालाय. अतिशय सुंदरसं वातावरण आहे इथं. सर्वांनी सहकार्य. बिल भरण्याची जागा आहे बरं काही. अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे बिल भरण्याची जागा आहे इथं. जर तुम्ही बिल भरलं नाही तर मग हॉस्पिटलमध्ये बिल भरण्याची आवश्यकता आहे. बघा, एक 80 वर्षाचा म्हातारा आहे युवराज महाराज. आता 80 वर्षाचा म्हातारा डॉक्टर साहेबाकडे गेला आणि डॉक्टर साहेबांना म्हटलं, डॉक्टर साहेब, माझ्या छातीमध्ये दुखतंय, काहीतरी चेक करा. डॉक्टर साहेब म्हटले, काय नाही, तुमचं ऑपरेशन करावं लागेल म्हटले. ते म्हटले, करा, काय अडचण नाही. ऑपरेशन थिएटरमध्ये त्या म्हाताऱ्याला नेण्यात आलं. 80 वर्षाचा म्हातारा ऑपरेशन थिएटरमध्ये गेलं. गेल्याच्या नंतर डॉक्टर साहेबांनी त्याचं हृदय बाजूला काढलं आणि काचेच्या भांड्यामध्ये ठेवलं आणि 8 दिवसांनी त्याला डिस्चार्ज झाल्याच्या नंतर त्या म्हाताऱ्याचं बिल काढलं डॉक्टर साहेबांनी. आणि ते बिल असं होतं 8,80,000 रुपये.
पण त्या म्हाताऱ्याच्या डोळ्यातलं पाणी गालावरती आलं. पण डॉक्टर साहेबांना वाटलं बिल जास्त झालं म्हणून म्हातारं रडतं की काय. पण त्यावेळेस डॉक्टर साहेब म्हटले एक काम करा, 8,80,000 रुपये तुमच्याकडे द्यायला नसतील, याच्यातले आणखी 2 लाख कमी करतो, मला 6,80,000 रुपये द्या. ते म्हातारं म्हटलं डॉक्टर साहेब तुम्ही माझं बिल जास्त केलंय म्हणून मी रडत नाही, पण ऐका ना डॉक्टर साहेब, तुम्ही 2.5 तास माझं हृदय सांभाळलंय, तर तुम्ही याचं बिल 8,80,000 रुपये केलं. किती? 2.5 तास तुम्ही माझं हृदय काचेच्या भांड्यात सांभाळलंय, त्याचं बिल तुम्ही 8,80,000 रुपये केलंय. पण 80 वर्षापासून माझा देव माझं हृदय सांभाळतोय, आणखी माझ्या देवानं माझं बिल काढलं नाही. म्हणून तुम्हाला जर वाटत असेल देवानं बिल काढू नये, तर ती बिल भरण्याची जागा म्हणजे काय, तर ती अखंड हरिनाम सप्ताह आहे. इथं सर्वांनी सहकार्य करा. झालं आपलं कीर्तन. आजच्या कीर्तनाकरता विशेष उपस्थिती ज्यांची आहे, माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे संजू महाराज आहेत, आमचे कृष्णा महाराज आहेत, आमचे करण महाराज आहेत, युवराज महाराज आहेत. तुम्ही सर्व उपस्थित आहे. सर्वांच्या चरणी कोटी कोटी वंदन करतो. ऐकच थांबतो. बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द गेला असेल तर माफ करा. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती मोहि अंगभूत युक्ती. विठ्ठल